गाईज, वेलकम टू माय चॅनल. आज आपण आलो आहोत पर्वती हिल्समध्ये. हे बघा कसं मस्त पुणे दिसते. इथे जरा हे आहे आल्या एक मंदिर आहे विठ्ठल बाप्पाचं. आता आम्ही चाललो आहोत एका म्युझियममध्ये, ज्याचं नाव आहे पेशवे म्युझियम. हे जे आहे ना, हे काच ठेवायचं असते ह्याच्यावर, आणि पहिले लाईट नव्हती तर ह्याच्यावर फ्लेम लावायची, ह्यात रॉकेट टाकून, आणि ते फ्लेम घेऊन ते उजेड पडायचं. दिवे तेव्हाचे असे असायचे. हे सगळं सामान पेशव्यांचं काळाचं, सगळी माहिती वगैरे लिहिलेली आहे. आणि हे बघा हे ग्रंथ सगळे सगळं हे काही चमचे वगैरे, हे चाबी आणि हे हटेली, सगळे भांड्या. आणि इथे सगळे कॉईन्स, हे दोन चप्पल, आणि हे श्रीमद दासबोधचं पुस्तक. आणि याला काय म्हणतो, याला कमंडल. हा, हे कमंडल की पण ठेवले. आणि इथे हत्ती बसायचे ना पेशवे, ते इथं पण एक पालखी आहे, ही पालखी. पण सगळे भांडी, तांबे वगैरे, हे याचं नाव इथं दिलं आहे. ही सगळी पगडी पुणेरी पेशव्यांची, मावळ्यांची, पुढ्याची मूर्ती. आणि ही पैठणी तेव्हाच्या काळात 3 पैठणी आहेत. हे कुलूप आणि चावी. हा कुठला गेम आहे? बुद्धिबळ, पट, संख्या. ते 13 नियमामध्ये पण होतं. बोरू आणि शाई, आणि हे धूळपाटी. हे काय? घोड्याचं बसण्यासाठी सगळं. आणि हे सगळे पेंटिंग्स. हे घोड्यावर बसायला हे वापरायचं ना, ह्याचा पट्टा आहे ना, हे पट्टा आहे तुझे पाय ठेवायला. तुझे खाली बघ, हे दिसत ना, पाय ठेवायला. हे घोड्याचं पाय, हे बघ, हे घोड्याचं नाल बघतो. श्रीमंत महाराज पहिल्याचे पूर्ण मॅप, कडे वगैरे, कमरपट्टा पण. हे सगळे कॉईन्स ना, 1960चे कॉईन्स. किती सारे कॉईन्स होते. इन्स्ट्रुमेंट्स हे पण पालखी. हे कपडे. आणि हे ना, गाई, बैल, घुंगरू घोड्याला लावायचे. बैलाला पण घुंगरू, जे काय आहेत ते सगळ्या प्राण्यांचे वेगवेगळ्या मापाचे. हे सगळे पक्कड. माला घेण्यासाठी हे आरसे छोटेसे. हे शंकर आरसा पण आहे. दूध हरिपट्टा. हे ना तलवार वगैरे. हे काय? कुऱ्हाड. इथे मस्त पेंटिंग्स आहेत, आणि इथे सगळी माहिती पण दिली आहे पेशव्यांची. स्टीलची तलवार आहे. त्यानंतर
गन्स आहेत ना ते वेगवेगळे गन्स आहेत. एक पुरा नाईफ्स, चाकू. काय हां खेळणी खेळणी आहे तेव्हा वापरायचे. किसण्या वगैरे किसनी खोबरं किसाला. हे कालता हे चमचे आहेत वेगवेगळे आहेत. शंकराचा मुखवटा, कर्नाटकच्या शंकराचा मुखवटा, शंकराचा मोठा मुखवटा आहे. हां आता हे सगळे देव आहेत. तर आपलं खंड वाचतं तसं चेहरे झिजलेत. हे गणपती आहे, नंतर या देवी आहे. त्याला हे शेव ह्याला काय म्हणतात? जात जात जात. आणि हे आहेत ना, ह्याला शेवया बनवायच्या आहेत. त्यात शेवया बनवतात. सेव व कुरडया करण्याची जुनी साठा. हालून हे काय नाव काय ह्याला मुखळ बोलतात, ह्याला मुसळ बोलतात आणि ह्याला उखळ बोलतात. उखळी मुसळी. आणि हे ताक करायला हे रवी आहे. हे दोरी लावून ह्यातून ताक करायचे. हलवून दोरी बांधायची अशी अशी ओढायची. हा ते कृष्ण बाप्पाचं काय हां त्याला लोणी बनवायला ह्यांनी लोणी बनवायची. आता ही भांडी आहेत सगळी पाण्याची, मोठ्या मोठ्या हंडे त्याला बोलतात हा हंडा. सगळ्यात मोठा हंडा बघ किती मोठा आहे. काय व्यायाम करायला हे धरायचं असं आणि असं गोल फिरायचं. हा ते काय आणि हे तेव्हाचे विटा आहेत वाटतं काय. तर आपण कुठली मूवी बघितलेली? हां ती त्यात दाखवत आहे मारुतीच. राजमाता येसुबाई, संभाजी राय भोसले. राजमाता येसुबाई, हे संभाजी राजांची पत्नी. आता हे सगळे आहेत ना, ह्याच्या हे ठेवायला वेगवेगळे सिरप ठेवायला, चहा घ्यायला त्याचे भांडे. नंतर हे धुपाचं आहे, धूप करायला. ते सगळे असं वेगवेगळं ठेवायला असतं. आणि हे भांडं हे बघ क्रॉकोडाईल कसं आहे. ह्याचं शेप बघ कसं आहे. ते त्या दरवाजाचं दरवाजाचं नाही ते. जेवण वाढायला ते तेव्हाचे पितळेचे. आणि ह्याला बोलतात हे सेमच आहे आता. हे पण जेवण वाढायला मिरची, छोटं लोणचं. ते मोठे हे मोठे कुठे भेटणार ना तुला एवढे मोठे गोल. वरण वाढायला हे सगळे भांडी आहेत पितळेची. हां हाताने पेंट केलेलं असतं. ते किती पहिलं बनवलं की आत्ता जुन्याच असतील ते. आत्ताच येत ना. हे काय काय बोलतात? ही विळी ह्याच्यात कांदा चिरायला वगैरे ही विळी. ही पण विळी आहे. ही विळी लाकडी आहे, म्हणजे खोबरा खवणताना ह्याच्यात पडतो खवणलेला. आपलं इथं आता असेल ताट घ्यायला ना वेगळा. हे कसं आता हे ना कढई का? हे कढई आहे का? त्याला गंगाळ बोलतात. आंघोळीचा ह्यात पाणी घ्यायचे. तिथे वाच. हे गणपती बाप्पा ठेवतात ना. ते आपलं हे बसवायला देव बसवायला. इथं पण आहे तांब्या वगैरे. इथे ह्याच्यात बसवले ते पण देवालाच चांदीचे देवाला. आणि हे काय पूजा करताना 1894 पूजा करताना हे घेतात ना. किती जुनं आहे? 1994. हे पूजा करताना पळी पूजा करताना हे पळी भांड आहे. तिखट मिश्रणचा डबा. मिश्रणचा डबा.
आणि लाकडी काटेरी चमचे, हे लाकडी चमचे आहेत आणि हे सगळे काटेरी चमचे. हे सगळे मिश्रणाचे डबे आहेत, मिश्रणाचे डबे. मेटलचे मेटल दगडाचे पण आहे आणि लाकडाचे पण आहे. हे लाकडाचं आहे, ते लाकडाचे असतात. हे सगळे दगडाची मूर्ती. हे लाकडाचे. वरती तिथं म्युझियमच्या पाठी आलो आहे. इथं बघा मूर्ती. पेशवे तिथे खाली वाचायचं तुला नसेल समजलं. इथे खालती इथे लिहिलं. इथे पुढे गेल्यावर मस्त पुणे दिसतं. इथे एक शंकर बाप्पाचं मंदिर सुद्धा आहे. इथे मस्तच वातावरण होतं आणि बाजूला अजून एक मंदिर होतं छोटासा. पॉइंट आहे तिथे पूर्ण पुणे दिसतो. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ तुम्ही नक्की कमेंट करा. तोपर्यंत बाय बाय.